नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जो. गेल्या वेळेस मी रक्तातल्या द्रव भागाची म्हणजे प्लाझ्माची माहिती सांगितली होती. शरीराला लागणाऱ्या सर्व घटकांचा कसं वाहून नेलं जातं, वहन केलं जातं, हे मी गेल्या वेळेस सांगितलं. मग काय काय वाहून देतात त्यातला सगळ्यात महत्वाचा घटक, त्याच्याकडे आज वळूया. आणि तो म्हणजे आरबीसी, लाल रक्तपेशी. या आजच्या डिस्कशनमध्ये अनेक इंग्रजी शब्द आहेत, ते मी तसेच वापरणार आहे. भाषांतरित शब्द लक्षात ठेवणं आणि समजणंही जरा कठीण आहे, त्यामुळे ते आपण बाजूला ठेवूया. आणि यात काही गोष्टी थोड्याशा कठीण आहेत, कारण वैज्ञानिक दृष्टीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. पण खूप इंटरेस्टिंग आहेत, उत्कंठावर्धक आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि हे आपलंच रक्त आहे, त्यामुळे ह्याची माहिती आपल्याला असलीच पाहिजे, नाही का? त्यामुळे म्हणून हे आपल्याला सर्व समजलं पाहिजे. आरबीसी ला पूर्वी तुम्हाला आठवत असेल तर शाळेतनं वगैरे रेड ब्लड कॉर्पस्कल्स असं म्हणायचे. आज रेड ब्लड सेल्स हा शब्द सर्रासपणे वापरला जातो, अर्थात एकच. त्यांचं टेक्निकल नाव एरिथ्रोसाइट्स असं आहे. एरिथ्रो म्हणजे लाल आणि साइट्स म्हणजे पेशी, म्हणजे लाल पेशी असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे हे एरिथ्रोसाइट्स आहेत. त्यांच्यातल्या हिमोग्लोबिन या घटकामुळे त्यांना लाल रंग येतो. त्यामुळे आरबीसी हिमोग्लोबिनमुळे लाल, आणि आरबीसी लाल म्हणून आपलं रक्त आपल्याला लाल दिसतं, त्या तरंगणाऱ्या आरबीसीमुळे. ते वेगळे केले की कसा तो लाल थर खाली येतो हे मी गेल्या वेळेस सांगितलं होतं. आणि तो जवळजवळ 40 ते 45% रक्ताचा भाग असतो. खरं तर हे आरबीसी म्हणजे फॉस्फोलिपिड्स नावाच्या घटकांच्या पिशव्या असतात, 2 लेयर्स असलेल्या. आणि त्याच्या आत हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स ठासून भरलेले असतात. किती? तर जवळजवळ 97% मॉलिक्युल्स हे हिमोग्लोबिनचेच असतात. मॅमल्स म्हणजे सस्तन जीवात उत्क्रांतीमुळे तयार झालेली ही अतिशय कार्यक्षम अशी रचना आहे. हे म्हणजे खजिन्यानी भरलेले हजारो अब्ज बटवे आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि हा उत्क्रांतीचा एक अतिशय महत्वाचा चमत्कारच म्हणावा असा आहे. मग करतात काय आरबीसी? त्याचा काही भाग मी पूर्वी सांगितलेला आहे, परत आठवण करून देतो. फुफ्फुसातल्या अल्व्हिओलाय या बारीक 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 ग्रंथींच्या तिथे हे पोचतात. पोचल्यावर डिफ्युजन या प्रक्रियेमुळे ऑक्सिजन या आरबीसी मध्ये वरच्या बाहेरच्या थरातनं आत जातो, हिमोग्लोबिनला चिकटतो, त्यातल्या एफई किंवा लोह या भागाला अडकून बसतो. आणि मग हे संतृप्त ऑक्सिजननी भरलेलं रक्त, याला ऑक्सिजनेटेड ब्लड असं म्हणतात, किंवा ज्याला आपण शुद्ध रक्त असंही म्हणतं, जे लाल भडक असतं, ते हृदयाकडे येतं. आणि हा पंप तो सगळीकडे केशिकांमधनं, आर्टरीज मधनं, सगळ्या शरीराच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात हे पोचवलं जातं. मग प्लाझ्मा मधलं ग्लुकोज आणि आरबीसी मधला ऑक्सिजन यांचा वापर करून प्रत्येक सेल या त्यातल्या मायटोकॉन्ड्रियाच्या मदतीने ऊर्जा निर्मिती करतो. आणि ही ऊर्जा आपलं शरीर आपल्या चलनासाठी, जगण्यासाठी, सगळ्या गोष्टींसाठी वापरतं. विघटनानंतर उरणारा कचरा म्हणजे युरिया, लॅक्टिक ऍसिड वगैरे प्लाझ्मा मधनं सफाईसाठी किडनीकडे येतं, तिथे ते साफ केलं जातं. आणखीन एक अतिशय महत्वाचा घटक
म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि अर्थात पाणी थोडंसं. या कार्बन डायऑक्साईडच्या वहनाचे 3 प्रकार असतात. एक म्हणजे तो प्लाझ्मामध्येच विरघळतो थोडासा आणि तसाच नेला जातो. नंतर तो हिमोग्लोबिनला चिकटतो, Fe आणि कार्बॅनो अमायनो हेमोग्लोबिन असं संयुग तयार होतं तात्पुरतं आणि हा कार्बन डायऑक्साईड नेला जातो. आणि बराचसा कार्बन डायऑक्साईड हा बायकार्बोनेटच्या रूपात बदलला जातो, जवळपास 90%. काय म्हणजे थोडा केमिस्ट्रीचा भाग आहे. कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 आणि पाणी म्हणजे H2O यांचं एकत्रीकरण जर केलं तर H आणि HCO3 म्हणजे कार्बोनेट बायकार्बोनेटचा आयन असे 2 आयन्स तयार होतात. आणि हा बराचसा भाग त्या कार्बन डायऑक्साईडचा हा बायकार्बोनेट आयनच्या स्वरूपात असतो, जो मग वाहून बायकार्बोनेट या सर्व घटकातनं हिमोग्लोबिनच्या मदतीने परत अल्व्हिओलाई पर्यंत पोहोचतो आणि तिथे त्याचं परत हायड्रोजनच्या आयनच्या बरोबर संयोग होऊन कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर तयार होते आणि ती आपल्या श्वसनातून बाहेर पडते. आपल्या शाळेत नेहमी प्रयोग शिकवले जातात की तुम्ही बोललात किंवा तोंडातनं तुमच्या जी वाफ बाहेर पडत असते, बोलण्याची नाही, पाण्याची, ती जी बाहेर पडत असते ती ही यातली श्वसनातली आहे, प्रक्रियेमधली, रेस्पिरेशन प्रोसेस मधली आहे आणि त्यातनं कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि वॉटर वेपर पण बाहेर पडतं. आणि मग मोकळा झालेला हिमोग्लोबिन जो आहे त्यातला Feला परत ऑक्सिजन जोडला जातो आणि ही प्रक्रिया परत सुरू होते. ऑक्सिजनेटेड ब्लड परत हृदयाकडे येतं, शरीरात बाकीकडे जातं आणि हे सायकल चालू असतं अव्याहतपणे शेवटच्या श्वासापर्यंत. डिफ्युजन ही प्रक्रिया त्या आरपार जाणाऱ्या 2 थरांच्या पलीकडे जाऊन तिथे ऑक्सिजन जोडणं ही आहे आणि तिथनं मोकळा झाला की परत डिफ्युजन या फिजिक्सच्या प्रक्रियेमुळे तो परत बाहेर येऊन सेल्स पर्यंत ऑक्सिजन पोहोचत असतो. अशी ही प्रक्रिया आहे. ही मूळ प्रक्रिया झाली. पण याच्यात खरं दडलंय ते उत्क्रांतीमुळे कसा चमत्कार झाला हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे किती क्लिष्ट आहे पण तितकंच इंटरेस्टिंग आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. यासाठी अर्थात थोडंसं विज्ञान आणि खूप मोठ्या संख्या, कारण हे किती मोठं आहे हेही आपल्याला समजलं पाहिजे. हे एकत्रितपणे समजले पाहिजे, ते मी तुमच्या समोर मांडतो. मुळात उत्क्रांतीमुळे होणारे बदल हे कार्यक्षमता वाढवण्यासाठीच होत असतात आणि मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी हे उत्क्रांतीच्या अगदी वरच्या टप्प्याला पशी आहेत. त्यांच्यावर फक्त त्याचा वरचा सगळ्यात वरचा टप्पा म्हणजे मानव. त्यामुळे त्यांच्या अवयवातील कार्यक्षमता ही साहजिकच सर्वोत्तम असणार आहे. त्यांच्यातील आरबीसी हे हिमोग्लोबिन साठवण्यासाठी सर्वात अधिक चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेले आहेत आणि बाकीची रचनाही तितकीच उत्तम आहे. ती आपल्याला समजून घेतली पाहिजे. मी आत्ताच सांगितलं की ते 2 बारीक थर आहेत आणि त्यातनं ऑक्सिजन आरपार जाऊन परत आला पाहिजे. म्हणजे हा जो पापुद्रे आहेत 2 हे जमेल तितके बारीक असले पाहिजे. एक भाग झाला. दुसरं म्हणजे जास्तीत जास्त आतल्या हिमोग्लोबिनला ऑक्सिजन मिळाला पाहिजे, म्हणजे ते सरफेसच्या अगदी जवळ असले पाहिजे. म्हणजे एकूण त्यांच्या व्हॉल्यूमच्या मानाने त्यांचं आकारमान हे जमेल तितकं जास्तीत जास्त असलं पाहिजे. हा दुसरा भाग झाला. आता तिसरा भाग, हे सगळीकडे पोचले पाहिजेत. बारीक
केशिका आहेत, कॅपिलरीज आहेत, वाकड्या तिकड्या कुठे कुठे कशा 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 अगदी डोळ्यांच्या पापण्यांच्या बुबुळांपर्यंत येत असतात, वाकड्या तिकड्या येत असतात. त्यातनं हे जर गोळ्याच्या सारखे सेल्स असतील तर जाणं कठीण होईल. म्हणून त्यांचा आकार हा बाय कॉन्केव्ह ग्लोब असा डिस्क सारखा असतो. मधनं चपटी, एखादी भाकरी घेतली आणि त्याची कड खूप जाड केली, खूप जाड, किंवा पिझ्झाचा साईडचा भाग जसा जाड असतो आणि मध्ये जो जसा फ्लॅट असतो, किंवा डंबेल सारखा, हा जो आकार आहे हा आरबीसीचा आकार आहे. आणि ते वाकडे तिकडे होऊन आरपार जायला पाहिजेत, त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये न्यूक्लियस किंवा केंद्र कडक असलेलं हे असून चालणारच नाही. मायटोकॉन्ड्रिया ज्याच्यात अनेक एनर्जी ऊर्जा निर्मिती होत असते तेही असून चालणार नाही. त्यामुळे या सेल्समध्ये न्यूक्लियसही नसतो, मायटोकॉन्ड्रियाही नसतात. मायटोकॉन्ड्रिया नसण्याचं कारण आणखीन एक आहे, मुळात हे ऑक्सिजनचं वहन करतायत. हे सेल्स जर स्वतःच त्यातला ऑक्सिजन वापरून घ्यायला लागले स्वतःच्यासाठी तर पलीकडे जाणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होईल. म्हणून एखादं जर मिठाई विकणारा असेल तर तो मिठाई स्वतःच खात असेल तर विकलेल्या मिठाईचं प्रमाण कमीच होणार आहे. तशी स्थिती आहे. त्यामुळे आतमध्ये तो हलवाई नाहीच आहे, फक्त डिस्पेन्सिंग मशीन आहे. त्यामुळे हे सेल्स मशीन सारखे आहेत. त्याच्यात मग त्यातल्या मायटोकॉन्ड्रिया नाही, मग त्यांना ऊर्जा लागते ना. पण मग ही लागणारी ऊर्जा त्याच्यासाठी लागणारं एटीपी हे ग्लायकॉलिसिस नावाच्या एक क्लिष्ट प्रक्रियेने तयार होत असतं. मी फक्त सांगून ठेवतो की हे अशा पद्धतीने तयार होतं. आणखी डिटेल्समध्ये जाण्याची सध्या तरी आपल्याला त्याची गरज नाही. आणखी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. हे वाकडे तिकडे जायचे, त्यामुळे जर आकार गोल असेल तर जाणं कठीण आहे. पण आता आतमध्ये न्यूक्लियस नाही, मायटोकॉन्ड्रिया नाही आणि डिस्क सारखे आहेत, त्यामुळे ते कसेही वाकडे तिकडे होऊन पाहिजे तसे त्या नळीतनं आरपार किंवा पलीकडे जाऊ शकतील अशा स्थितीतले आहेत. म्हणून हा आकार हा या डिस्क सारखा, डोनट सारखा असतो, फ्लेक्सिबल असतो, लवचिक असतो, पण खूप 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 लहान असतो. किती लहान, तर तोही अंदाज आपल्याला पाहिजे. आणि संख्या किती आहे तेही आपल्याला लक्षात आलं पाहिजे. 1 मायक्रॉन म्हणजे ही पट्टी, त्याच्यातली सगळ्यात लहान रेग जी असते मधली, सेंटीमीटरच्या मधले 10 भाग, त्यात म्हणजे 1 मिलीमीटर, हे पूर्वी मी डिस्कस केलेलं आहे. अंदाजे 1 मिलीमीटर म्हणजे हे जर तुम्हाला दिसत असेल तर ही पट्टी ही प्लास्टिकचा तुकडा हा 1 मिलीमीटर जाडीचा आहे, कागदासारखा आहे, बारीक 1 मिलीमीटर जाड आहे. त्याचे 1000 भाग पाडले तर निर्माण होतो तो 1 मायक्रॉन. असा हा मायक्रॉन, इतक्या लहान साईजचा मायक्रॉन किंवा मायक्रोमीटर असं ज्याला म्हटलं जातं. मग हा मायक्रोमीटरच्या साईजचा वापर केला तर हा जो डोनट शेप आहे त्यातला हा वरचा जो कडेचा जाड भाग आहे तो 2.5 मायक्रॉन इतका जाड असतो, आणि मधला भाग जो आहे तो 0.8 ते 1 मायक्रॉन इतका बारीक असतो. मध्ये अशी थर आणि बाजूला असे अंदाजे असा आकार आहे असं म्हणायला हरकत नाही. मध्ये 1 मिलीमीटर जाडी, 1 मायक्रॉन जाडी, आणि कडेला 2.5 मायक्रॉन इतकी जाडी, आणि ह्याच्या पूर्ण चकतीचा डायमीटर जो आहे तो 7 ते 8 मायक्रॉन इतका असतो. या एका जाडीत 1000 सेल्सची जाडी असेल, हे लक्षात घ्या. त्यामुळे आतले जे हिमोग्लोबिनचे मॉलिक्युल्स आहेत ते पूर्ण सरफेसच्या अगदी जवळ येऊ शकतात आणि असे सगळीकडनं ते पसरलेले असतात. किती, तर त्या आकड्याकडे मी येतो. अगदी सुरुवातीला कधीतरी मी सांगितलं होतं की आपल्या शरीरात अंदाजे
37-38 ते 40 ट्रिलियन 20 काय नाजूक माणूस असेल तर 20 ते 30 ट्रिलियन इतके सेल्स असतात. ट्रिलियन म्हणजे एकावर 12 शून्य, म्हणजे 1000 अब्ज. म्हणजे 20 ते 30 हजार सेल्स माझ्यात किंवा तुमच्यात आहेत. 20 ते 30 हजार अब्ज सेल्स आहेत. भारताची लोकसंख्या फक्त 1.5 अब्ज आहे. जगाची लोकसंख्या फक्त 8 अब्ज आहे. एवढे सेल्स आपल्या शरीरात आहेत. त्याच्यापैकी कमीत कमी 70% सेल्स हे आरबीसीचे असतात. इतके लहान 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 सगळ्यात लहान सेल्स पैकी हे सेल्स आहेत. आणि इतके सेल्स आहेत. टोटल रक्ताच्या 40 ते 45% सेल्स हे आरबीसीचेच आहेत. असे हे सेल्स. मग इतके सेल्स ते आणि वापरले जातात ना, संपतात, मरतात. सारखे निर्माण करायला पाहिजेत. किती? तर आपलं शरीर प्रति सेकंद 24 लाख आरबीसीज निर्माण करते. दिवसाला 200 अब्ज, म्हणजे 125 पट भारतीयांच्या एवढे आरबीसी एका दिवसात प्रत्येकाच्या आपल्या शरीरात तयार होत असतात. प्रचंड संख्या आहे. आणि शिवाय प्रत्येक सेल हा दुसऱ्या सेल सारखा एक्झॅक्टली आयडेंटिकल असला पाहिजे. जर एक जरी चुकला तरी ती साखळी वाढत जाणार आहे. त्यातनं निर्माण होणार आहे तो कॅन्सरचा प्रॉब्लेम. त्यामुळे हे सर्व सेल्स एक्झॅक्टली आयडेंटिकल असले पाहिजे. मग आत हिमोग्लोबिन आहे. मग या सेल्सची संख्या मी फक्त सांगितली, आतल्या हिमोग्लोबिनचं काय? तर प्रत्येक सेलच्या आत अंदाजे गणिती पद्धतीने काढलेली संख्या ही 27 कोटी हिमोग्लोबिनचे मॉलिक्युल्स प्रत्येक आरबीसीच्या आत असतात. आणि या प्रत्येक हिमोग्लोबिन मॉलिक्युल मध्ये 4 लोहाचे अणू असतात, आयन्स असतात. या प्रत्येकाला एक एक ऑक्सिजन जोडता येतो. त्यामुळे प्रत्येक हिमोग्लोबिनला 4 अशा पद्धतीने 27 कोटी, म्हणजे अंदाजे गुणिले 4 म्हटल्यानंतर जवळपास 1 अब्ज ऑक्सिजन मॉलिक्यूल हे प्रत्येक आरबीसी मध्ये अडकवलेले जातात. असे अंदाजे 20 ते 30 हजार अब्ज आरबीसी भटकत असतात ऑक्सिजन घेऊन इकडनं तिकडे, सगळीकडे पोचवत. अव्याहत आपल्याला जगवण्यासाठी मरेपर्यंत कधीही थांबले का आपला प्रवास आयुष्याचा संपला, असे हे काम करणारे आरबीसी. सतत पुरवठा. पण लक्षात घ्या, इतके लहान आहेत, शरीरातले सगळ्यात लहान सेल्स पैकी एक आहे. अतिशय सूक्ष्म, अतिशय नाजूक, न्यूक्लियस नसलेले, मायटोकॉन्ड्रिया नाही, त्यामुळे खरं तर निर्जीव. आणि त्यामुळे त्यांचं आयुष्यही खूप कमी. जितक्या गोष्टी किंवा गोष्टी लहान असतात ना, त्यांचं आयुष्य तेवढंच कमी असतं. आपण असं म्हणू शकत नाही की एखादा डास 200 वर्ष जगला किंवा एखादी मुंगी 550 वर्ष जगली. थोडस आयुष्य असतं. कीटक, किटाणू एक फार थोडा वेळ जगतात. तसंच हे आरबीसी हे जगतात फक्त आणि ठराविक 120 दिवस, 3 महिने. 3 महिने एवढंच प्रत्येक सेलचं आयुष्य आहे, 120 दिवसाचं. आणि त्याच्यात हे ऑक्सिजन जोडत असतात, नेत असतात. या 3 महिन्याचं आणखी एक गंमत तुम्हाला सांगतो बरं का. आपल्यापैकी काही लोकांना डायबिटीसचा त्रास असतो.
त्यात HbA1c ची टेस्ट केली जाते डायबिटीससाठी. ती 3 महिन्याचं ऍव्हरेज देत असते, कारण आपल्या शरीरातले सेल्स हे 120 दिवस म्हणजे 3 महिने जगत असतात. ती टेस्ट काय वगैरे ते मी डायबिटीस बद्दल बोलीन तेव्हा सांगेन, पण ते लक्षात ठेवा की ती टेस्ट ह्या 120 दिवसाशी जोडलेली आहे, कारण हे आपले आरबीसी हे 120 दिवसच जगू शकत असतात. त्यांची निर्मिती कुठे होते आणि त्यातला जो अतिशय क्लिष्ट मॉलिक्यूल आहे तो हिमोग्लोबिन, त्याचं काय, या दोन्ही गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. त्यातला हिमोग्लोबिन त्याच्याकडे आधी वळूया आणि मग निर्मितीकडे वळूया. या हिमोग्लोबिनला मेटॅलोप्रोटीन असं म्हटलं जातं. मेटॅलो म्हणजे धातू, प्रोटीन पण त्यातला तो ग्लोब्युलिन असा प्रकारचा म्हणजे गोळ्या गोळ्यासारखा आहे. पण तो एक गोळा नाही, ते खरं तर 4 गोळे आहेत, एकमेकांना जोडलेले 4 गोळे, म्हणजे असे 2 आणखीन 2 असे 4 गोळे ते एकमेकांना जोडलेले आहेत. पण त्याचा थोडा चारीमध्ये थोडासा बदल वेगळा असू शकतो, त्यामुळे त्यांना अल्फा 1, अल्फा 2, बीटा 1, बीटा 2 असे 4 प्रकार आहेत, त्यांच्या रचनेचे प्रकार आहेत. आणि ह्या प्रत्येकाच्या आतमध्ये 4 Fe चे आयन्स आहेत. या प्रत्येकाला हा ऑक्सिजन जोडता येत असतो. सर्व कणा असलेले प्राणी म्हणजे व्हर्टिब्रेट्स मध्ये हिमोग्लोबिन हे या पद्धतीचं असतं. हिमोग्लोबिन मध्येही ते अल्फा 1, अल्फा 1, अल्फा 2 असे कॉम्बिनेशनमुळे 1-2 वेगवेगळे प्रकार होऊ शकतात. कसे, त्याच्याकडेही मी थोडा पुढे येणार आहे. असा हा 4 युनिटचा बनलेला हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल. अमोनिया नाही का, नायट्रोजन NH3, H म्हणजे हायड्रोजन, म्हणजे 3 हायड्रोजन आणि 1 नायट्रोजन जोडून तयार होतो तो अमोनियाचा मॉलिक्यूल. तसाच हा हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल. इतकं सरळ नाहीये, कारण एक्सरे क्रिस्टलोग्राफी या टेक्निकचा वापर करून 1959 साली पिरुज नावाच्या वैज्ञानिकांनी या हिमोग्लोबिनची रचना कशी आहे याचा आराखडा बांधला आणि त्याच्यासाठी 1962 साली त्याला नोबेल प्राइज मिळाला. इतकी ती क्लिष्ट रचना आहे आणि निसर्गतः मी गेल्या वेळेस सांगितलं की असेल ते वापरलं जातं. त्यामुळे त्याचा फॉर्म्युला मी सांगतो, त्याच्यानं तुम्हाला अंदाज येईल हे किती क्लिष्ट आहे. काय काय निसर्गात असतं आणि जे आपल्या शरीरातही आहे आणि आपण वापरतो ते म्हणजे कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, सल्फर आहे आणि आयन आहे. या गोष्टी याच्यात वापरल्या जातात. आणि त्या सगळ्या आपल्या अन्नघटनातनं, अमिनो ऍसिड्स मधनं, मागाशी सांगितलेलं B12, बाकीच्या कार्बोहायड्रेट्स आणि बाकीच्या गोष्टी प्रोटीन्स मधनं आपल्या शरीरातनं आपल्याला ओढलं जात असतं. पण प्रत्येक मॉलिक्यूल बनवायला, हिमोग्लोबिन बनवायला किती लागतं, त्याचा इम्पेरिकल फॉर्म्युला आहे तो मी आधी सांगतो. कार्बन 2952, हायड्रोजन 4664, नायट्रोजन 812, ऑक्सिजन 832, सल्फर 8, Fe4 असा हा मॉलिक्यूलचा इम्पेरिकल फॉर्म्युला आहे. यात तुम्हाला असं लक्षात येईल की मी आकडे जे सांगत होतो त्यात लक्षात ठेवायची जरूर नाही, पण अंदाज आला असेल की ते सगळे 4ला जोडलेले आहेत. त्यामुळे याला 4ला भागितलं की ते प्रत्येकाचं 1 युनिटचा अंदाज येईल तुम्हाला. आणि त्यातली रचना थोडीशी बदलली की अल्फा 1, अल्फा 2, बीटा 1, बीटा 2 तयार होतो. पण मग प्रत्येक युनिटमध्ये किती आहेत, तर कार्बन 738, हायड्रोजन 1166, नायट्रोजन 203, ऑक्सिजन 208, सल्फर 2 आणि Fe1 असं हे युनिट आहे. इतक्याची रचना अचूकपणे सतत करायची आहे.
असे अब्जावधी 24 लाख प्रति सेकंद अशी यांची निर्मिती करायची आहे. कशी केली जाते त्याच्याकडेही वळलं पाहिजे. कुठे तयार होतं तर हाडांची पोकळी जी असते तिथे काही रस असतात, त्यांना बोन मॅरो असं म्हटलं जातं. सर्व मोठी हाडं जी आपल्या शरीरातली आहेत त्याच्यात हे तयार होतात. हाडांची चर्चा आपण नंतर कधीतरी करू, पण मोठी हाडं म्हणजे फिमर, हे जे कमरेचं हाड आहे, लांबचं हाड आहे, ते सगळ्यात मोठं फिमर किंवा रेडस, आल्ना, टिबिया, ही सर्व आपली मोठी हाडं आहेत. ती आतनं पोकळ असतात, त्याच्या आत बोन मॅरो असतो आणि त्यात या हिमोग्लोबिनची निर्मिती होत असते. आपण जे अन्न खातो ते त्याचं पचन झाल्यानंतर त्यातले कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, अमिनो ऍसिड्स, मिनरल्स, यातनं अनेक गोष्टी आत ओढल्या जातात. B12, फोलिक ऍसिड, या सर्व गोष्टी आत रक्तात घेतल्या जातात आणि त्या घेत असताना काही एन्झाईम्सच्या मदतीने लोहाचे फेरिक पासून फेरस मध्ये रूपांतर केलं जातं. म्हणजे Fe3 चे रूपांतर Fe2 मध्ये केलं जातं आणि ते मग रक्तात घेतलं जातं, कारण ते वापरायला सुरुवातीला सोपं आहे म्हणून ते आत घेतलं जातं आणि मग ते पोचतं, ते बोन मॅरो पर्यंत पोचतं. हे सर्व अन्न घटक रक्तातनं, प्लाझ्मातनं तिथे पोचतात. पण मग तिथे निर्मिती करण्यासाठी लागणारे जे एन्झाईम्स आहेत किंवा हॉर्मोन्स आहेत, ती रसायनं तयार होतात आपल्या जीन्स आणि क्रोमोसोम्सच्या मदतीने किडनीमध्ये, आणि ती तिकडनं परत रक्तातून बोन मॅरो पर्यंत पोचवली जातात. आणि तिथे पोचली की बोन मॅरो मध्ये असलेल्या स्टेम सेल्स, म्हणजे आपल्या प्रत्येक सेलचा मूळ शिक्का जो असतो ते स्टेम सेल्स, तर तो त्याच्या मदतीने सतत अव्याहतपणे आरबीसीची निर्मिती सुरू होते. आधी हे सेल्स परिपक्व नसतात, अपरिपक्व असतात आणि तेव्हा त्यांच्यात न्यूक्लियस पण असतो, मायटोकॉन्ड्रिया पण असतं आणि सतत येणाऱ्या अन्न घटकातनं त्यांची निर्मिती आणि आतल्या हिमोग्लोबिनची निर्मिती चालू असते. तो परिपक्व होण्याची प्रक्रिया ज्याच्यामुळे कंट्रोल केली जाते ते म्हणजे B12 आणि फोलिक ऍसिड, कारण ते या आरबीसीला परिपक्व करतात. आणि मग जशी जशी आतली हिमोग्लोबिनची संख्या वाढत जाईल तेव्हा एका विशिष्ट कालावधीनंतर हा आतला न्यूक्लियस आणि मायटोकॉन्ड्रिया हे असे श्रीवल होतात आणि बाहेर टाकून दिले जातात आणि हा परिपक्व झालेला आरबीसी रक्तपेशी, लाल रक्तपेशी, ही रक्तात सोडली जाते, कामाला लागते. 120 दिवसासाठी अव्याहतपणे ऑक्सिजन न्यायचा, सोडायचा, परत यायचा, कार्बन डायऑक्साईड घेऊन यायचा, परत सोडायचा. ही प्रक्रिया अव्याहतपणे चालू असते. मुंग्या नाही का वारुळात काम करत असतात, जन्मल्यापासून राणीसाठी काम करत असतात मरेपर्यंत, तसंच हे आहे. मग फक्त ऑक्सिजनच जुळतो का, तर खरं तर तसं होत नाही. ह्याच्यातल्या 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगून टाकतो. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा Fe ला ऑक्सिजन जुळतो तेव्हा तो ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होतं आणि ते भडक लाल असतं, त्यामुळे शुद्ध रक्त हे लाल भडक आहे असं म्हटलं जातं. आणि जेव्हा तो ऑक्सिजन निघून जातो तेव्हा हे अशुद्ध रक्त म्हणतात आणि त्याला कार्बन डायऑक्साईड किंवा बायकार्बोनेट आयन जोडला जातो आणि त्यामुळे तो डार्किश रंग येतो. आणि आपल्या वेन्सचा रंग जर बघितला तर तो डार्किश असल्यामुळे हे निळं आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे शाळेतल्या चित्रांमध्ये वगैरे सगळीकडे शुद्ध रक्त म्हणजे लाल आणि अशुद्ध रक्त म्हणजे निळं असं दाखवलं जातं. मग हे डिऑक्सिजनेटेड ब्लड, आणि मग तो तिकडे न्यायचा आणि सोडायचा वगैरे प्रक्रिया चालू असतात. पण बाकीचे गॅसेस पण असतात हो, म्हणजे या Fe-ला कार्बन डायऑक्साईड पण जोडता येतो. आणखीन एक गॅस असतो त्याला कार्बन मोनॉक्साईड असं म्हटलं जातं. म्हणजे CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड, आणि ह्याची ऍफिनिटी म्हणजे चिकटण्याची क्षमता
ही ऑक्सिजन चिकटण्याच्या क्षमतेपेक्षा कित्येक पट जास्ती असते. त्यामुळे एकदा कार्बन मोनॉक्साईड तिथे चिकटला की तो निघत नाही आणि मग तो आरबीसीचा घटक वाया गेला आणि ऑक्सिजन तेवढा कमी पडणार आहे. त्यामुळे जेव्हा यालाच कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग असं म्हणतात. जेव्हा अपूर्ण ज्वलन होतं तेव्हा कार्बन मोनॉक्साईड तयार होतो आणि हा कार्बन मोनॉक्साईड किंवा बंद गुहांमध्ये वगैरे हा कार्बन मोनॉक्साईड तयार होतो आणि तो तुम्ही श्वासातनं आत घेतला की तो अडकत बसतो आणि ऑक्सिजन येतच नाही. त्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. हळूहळू चक्कर यायला लागते, थकवा यायला लागतो आणि काही वेळा तो माणूस बेशुद्ध पडतो. बेशुद्ध पडल्यानंतर बाकी प्रक्रिया चालूच आहे. त्यामुळे कार्बन मोनॉक्साईड अडकत राहतो आणि तो हळूहळू माणूस, याला कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग म्हणतात. आणि त्याच्यात ही तो चिकटल्यानंतर रक्त हे जास्ती लाल होतं. त्यामुळे एखाद्या माणसाच्या रक्तात किती टक्के हे विष भिनलं आहे हे शोधण्यासाठी परत ते क्लॅम्प लावून शोधलं जातं की फार भडक रक्त आहे म्हणजे कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण खूप जास्ती आहे. काही पद्धतीने ते कमी करता येतं वगैरे, हा वेगळा भाग आहे, त्याच्याकडे यायला नको. मग असं हे कार्बन मोनॉक्साईड आणि एफई यांच्यातलं संयुग आणि त्यांनी होणारा त्रास, त्यामुळे कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग हे असं होऊ शकतं. म्हणून त्यामुळे ह्याची काळजी घेतली पाहिजे. कुठेही जिथे अर्धवट जळालेल्या गोष्टी असतील तिथे आपण श्वासाला त्रास व्हायला लागला जरा जरी तरी आपण ताबडतोब लांब सरकलं पाहिजे. असं आहे कार्बन मोनॉक्साईड आणि हिमोग्लोबिन. आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हा हिमोग्लोबिनचा भाग आणि बाकीच्या गोष्टी संपल्यानंतर आपण वळणार आहोत ते प्लेटलेट्स आणि WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल्सकडे पुढच्या वेळेस. त्या कुठे निर्माण होतात? तर ते मुळात स्टेम सेल्सचे जो शिक्का मारण्याचं काम चालू आहे तिथे जे कंट्रोल करणारे येणारे इन्फॉर्मेशन आहे हॉर्मोन्स मधनं आणि एन्झाईम्स मधनं, हे ठरवतात की कुठल्या प्रकारचा सेल तयार करायचा आहे. त्यातलं जास्तीत जास्त प्रमाण अर्थात आरबीसीचं असतं, पण जरुरीप्रमाणे प्लेटलेट्स आणि WBCची निर्मिती सुद्धा तिथेच होत असते. असे अव्याहतपणे तयार होणारे आरबीसी 120 दिवस बिचारे जगतात. बारीक नाजूक असल्यामुळे लवकर संपून जातात आणि आयुष्य संपलं की त्यांचं विघटन होतं. त्याच्यातनं पिवळट बिलिरुबिन तयार होतं आणि ते परत लिव्हरमध्ये जातं आणि मग त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. काही घटक परत वापरले जातात, बाकीचे शरीराच्या बाहेर टाकून दिले जातात. असं हे आरबीसीचं चक्र. मग आरबीसी हिमोग्लोबिन मोजलं कसं जातं? तर ते प्रत्येक ग्रॅम डेसिलिटर म्हणजे 100 ml मध्ये किती प्रमाणात हिमोग्लोबिन आहे ह्याचं मोजमाप केलं जातं. आणि 14 पर्यंत आपण आकडा ऐकतो नेहमी, चांगलं आहे हिमोग्लोबिनचं 14 आहे. ते खरं तर हेल्दी पुरुषांमध्ये ते 14 ते 18 पर्यंत असतं. हेल्दी बायकांमध्ये हे 12 ते 16 पर्यंत असू शकतं. मुलांच्यात 11 ते 12 पर्यंत असू शकतं आणि खूप लहान मुलं असतील तर त्याचं प्रमाण आणखी थोडं जास्ती असतं, 14हून जास्ती असतं. तर त्यामुळे अशा प्रकारचं ही हिमोग्लोबिनचं प्रमाण हे मोजलं जातं. अर्थात हिमोग्लोबिन कमी म्हणजे ऑक्सिजनचं वहन कमी, त्यामुळे ऊर्जा कमी, त्यामुळे थकवा, त्यालाच आपण अनिमिया असं म्हणतो. अंग पांढरं पडणं, कारण रक्ताचं प्रमाण कमी, लालपणा आतला कमी झाल्यामुळे हे होतं. आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ही तितकीच इंटरेस्टिंग आहे. हिमोग्लोबिन कुठे असतं? आपल्या शरीरात असतं. त्याला अडल्ट हिमोग्लोबिन असं म्हटलं जातं. पण फिटस म्हणजे अर्भकात असलेलं जे हिमोग्लोबिन आहे त्याला फिटल हिमोग्लोबिन असं म्हटलं जातं. आणि या हिमोग्लोबिन मधल्या लोहामध्ये ऑक्सिजन ओढून घेण्याची क्षमता हे अडल्ट हिमोग्लोबिन पेक्षा जास्त असते. ह्याचा परिणाम असा होतो की आईच्या रक्तातलं
ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ते अंबलिकल कॉर्ड मधनं तिथे जेव्हा फिटस पर्यंत पोहोचतं तेव्हा त्यातला हिमोग्लोबिन, कारण त्याला ब्रीदिंग नाहीये, त्यामुळे तो आईच्या रक्तातलं ऑक्सिजन काढून घेतो आणि स्वतःची रचना आणि वाढ करण्यासाठी वापरत असतो. आणि अशा प्रकारे हे मूल वाढत असतं शरीराच्या आत, ब्रीदिंग न होता, ऑक्सिजन डायरेक्ट न मिळता. कारण फिटल होमोग्लोबिन मध्ये हे ऑक्सिजन ओढून घेण्याची क्षमता जास्ती असते. एकदा मुलाचा जन्म झाला, अंबलिकल कॉर्ड कापली गेली की हळूहळू या फिटल होमोग्लोबिनचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि बाकीच्या हिमोग्लोबिनचं प्रमाण हे ते अल्फा बीटा कॉम्बिनेशनवर सर्व अवलंबून असतं, हे वाढायला लागतं. आणि मग हळू, कारण तोपर्यंत श्वास प्रक्रिया सुरू झालेली असते, मग डायरेक्ट ऑक्सिजन मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. मग तसं हा जन्म त्या मुलाचा होतो आणि मग ऑक्सिजनचा वापर शरीरात सुरू होतो. आणखीन एक शब्द वापरला जातो, तो कधीतरी तुम्ही ऐकाल, त्याला मायोग्लोबिन असं म्हटलं जातं. हिमोग्लोबिनचाच प्रकार आहे. काय असतं माहिती का, की काही वेळेस आपण खूप जास्ती काम करतो आणि मग तिथे ऑक्सिजनची जरूर खूप जास्ती असते, मसल्स खूप काम करत असतात. तर तिथे जर ऑक्सिजन सगळीकडे रक्तातनच पुरवठा होत असतो, मग आहे रक्तातनं येत असेल तेवढाच ऑक्सिजन पुरणार, पण तिथे जरूर जास्ती आहे. तर तिथे आतमध्ये प्रत्येक मसलच्या आजूबाजूला हे मायोग्लोबिनचे मॉलिक्युल्स असतात. ते स्वतःमध्ये ऑक्सिजन साठवून ठेवतात आणि अशी जेव्हा एकदम जास्ती ऑक्सिजनची जरूर पडते तेव्हा ते आपल्यातला ऑक्सिजन बाहेर टाकतात आणि तो वापरून जास्तीची ऊर्जा निर्मिती केली जाते, ती वापरली जाते. आणि ही वापरलेली ऊर्जा मग नंतर हळूहळू काम कमी झालं, मसल्स रिलॅक्स झाले की येणाऱ्या रक्तातनं मायोग्लोबिन आपलं साठा परत तयार करून ठेवतात की बाबा कधी लागेल. बँक बॅलन्स सारखा आहे, एकदम लागेल तेव्हा हा पैसा वापरला जातो, नंतर परत हळूहळू हळूहळू साठवला जातो. असं आहे मायोग्लोबिन. त्यामुळे आपल्याला मायोग्लोबिन बद्दलही माहिती असायला पाहिजे, थोडीशी हिमोग्लोबिन बद्दल माहिती असायलाच पाहिजे, कार्बन मोनॉक्साईडचा धोका काय आहे हे माहिती असलं पाहिजे, फिटल हिमोग्लोबिन वेगळं कसं आहे हे माहिती असलं पाहिजे. माहिती असल्यापेक्षा ही माहितीच इतकी इंटरेस्टिंग आहे की ती अरे मला हे का माहित नव्हतं असं आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं. पृथ्वीचं वय हे 4.5 अब्ज वर्ष इतकं आहे. 1 अब्ज वर्षापूर्वी बहुपेशीय प्राणी तयार व्हायला लागले. 22 कोटी वर्षापूर्वी सस्तन जीव यायला लागले. 22 कोटी वर्ष फक्त मागे आहे. इतक्या कमी कालावधीत इतकी प्रचंड उत्क्रांती ही खरंच कल्पनेच्या पलीकडची आहे. निसर्गाचा चमत्कारच म्हणायला हरकत नाही. असं हे हिमोग्लोबिन आणि त्याचं कार्य आहे. आणि अजून मी जीन्स आणि क्रोमोसोम्स बद्दल बोललेलं नाही, ते तितकेच कठीण आहेत. त्यामुळे मानवाची उत्क्रांती कशी आणि काय कशी झाली हे एक चमत्कार एवढंच म्हणायला पाहिजे. ह्याच्या मागे दुसरी काही शक्ती आहे का नाही या भागाकडे मी आज वळणार नाही. पण हे उत्क्रांतीवादातलं एक खूप मोठं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही. मी जे काय सांगितलं तुम्हाला थोडस मोठं लांब जास्ती आहे, मला मान्य आहे, पण इंटरेस्टिंग आहे. ते तुम्हाला आवडलं असेल तर ह्याच्याबद्दल जमलं तर आणखीन माहिती वाचा, चित्र डायग्राम्स असतील कुठे, ते बघताना तुम्हाला काय आहे हे लक्षात येईल. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबला तर पुढच्या वेळेस माझं लेक्चर कधी आहे हे लक्षात येईल. कारण आपल्याला प्लेटलेट्स बद्दलही बोलायचंय, WBC बद्दलही बोलायचंय, अशा 2-3 आणखी रक्ताचे आणखीन काही महत्वाचे भाग आहेत त्याच्याकडेही वळायचंय. त्याच्याकडे मी येणारच आहे अर्थात. त्याच्यासाठी भेटण्यापर्यंत प्रकाश जोगला जाण्याची परवानगी द्या.
नमस्कार.